श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। जेव्हा आपल्याला स्वप्न पडतं तेव्हा त्या स्वप्नाशी आपण स्वप्नावस्थेमध्येच तादात्म्य पावलेला असतो, एकरूप झालेला असतो। त्यामुळे स्वप्न पाहणारा मी कुणीतरी वेगळा आहे हाही भाव आपल्या मनात असतो आणि ते स्वप्न प्रत्यक्षात ज्या घटनेमध्ये जसं घडत असतं ती घटना आपल्याच आयुष्यात घडते आहे असं, म्हणजे प्रत्यक्ष त्या घटनेमध्ये सुद्धा आपण असतो आणि त्या स्वप्न पाहणाऱ्यामध्ये सुद्धा असतो आणि म्हणून त्यावेळेपुरतं ते स्वप्न खरं आहे असं आपल्याला वाटतं। पण जेव्हा आपण या स्वप्नावस्थेतून गाढ झोपेमध्ये जातो आणि गाढ झोपेतून पुन्हा जागृती अवस्थेमध्ये येतो तेव्हा जागे झाल्यावर स्वप्न खोटं होतं हे आपल्याला जाणवतं। आपलं हे जे जागेपण आहे, स्वप्न ज्याप्रमाणे आपल्याला खोटं आहे असं जाणवतं, तसंच भगवंताचं दर्शन झाल्यावर आपल्याला ते खोटं आहे असं वाटतं। म्हणून भगवंताचं दर्शन झालं किंवा मला स्वप्नामध्ये देव दिसला असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा ते खोटंच आहे आणि म्हणून स्वप्न हे खोटं आहे हे आपण शिकायचं असतं। माणसांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट अशी आहे की आपण कोण आहोत ही कल्पना करतो आणि त्या कल्पनेप्रमाणे आपण आपलं स्वतःचं एक वेगळं स्वतंत्र अस्तित्व असणारं जग निर्माण करतो, सृष्टी निर्माण करतो। वास्तविक पाहता ते काही खरं नसतं, नाही का? काही माणसांना स्वप्नामध्ये आपण मॅनेजर झालेलो आहोत, अधिकारी झालेलो आहोत असं वाटतं। काही बायकांना आपण सासू झालेलो आहोत, आपल्या हाताखाली आता सून आलेली आहे असं स्वप्न पडतं। परंतु या सगळ्या आपल्या मानसिक कल्पना असतात। कल्पना जोपर्यंत आहेत, विचार जोपर्यंत आहेत, तोपर्यंत आपल्याला स्वप्न पडत राहतात आणि स्वप्नामध्ये जे जे काही घडतं ते सारं स्वप्नात असेपर्यंतच खरं वाटतं, जागेपणी ते खोटं असतं। आणि म्हणून मी कोण आहे, माझा अधिकार काय आहे, माझी कुवत काय आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण बारकाईने आणि विवेकाने विचार करणं आवश्यक आहे। म्हणजे आपल्या कल्पना नाहीशा होतील आणि मग भलतेच भ्रम जे आपल्या मनामध्ये आपणच निर्माण केलेले असतात ते नाहीसे होतील। उपनिषद आपल्याला सांगतात तत्त्वमसि, तोच तू आहेस। हे जन्मभर जरी आपण ऐकलं किंवा जन्मभर जरी वाचलं तरी आपल्याला त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही। आपण कोरेच्या कोरे तसेच राहतो। एक निसर्गदत्त म्हणून महाराज होते, ते स्वतः नामस्मरण करत असत आणि इतरांनाही नामस्मरण करा असा सल्ला देत असत। त्यांना त्यांच्या गुरूंनी एकदा सांगितलं की अरे तूच तो आहेस, आणि त्यांनी ते खरं मानलं, आपल्या गुरूंवर श्रद्धा ठेवली आणि त्या क्षणापासून
मीच तो आहे हा अनुभव त्यांना येऊ लागला, किंवा त्यांना तसंच सगळं जाणवायला लागलं. याचं कारण म्हणजे श्रद्धा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या कल्पना आपल्या आड येतात. जे खरं नाही ते आपण खरं मानतो, आणि जे खरं आहे त्याचा आपण विचारच करत नाही. म्हणून ज्या दिवशी आपल्याला हे दृश्य जग खरं नाही हे समजेल, त्यावेळेला त्याचं महत्त्व नाहीसं होईल आणि आपल्या मनातल्या कल्पनाही नाहीशा होतील. आणि मग आपल्याला या दृश्य जगामध्ये काहीच खरं नाही आणि याला काहीच महत्त्व नाही असं वाटेल, आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रस वाटणार नाही. तुर्या अवस्थेमध्ये आल्यानंतर काळाच्या पलीकडे आपण जातो असं म्हणतात. त्यावेळेला काळाचं बंधन आपल्यावर राहत नाही, पण बाकी अवस्थांमध्ये आपण काळाच्या बंधनात असतो. आणि आपण ज्या कल्पना करतो, जे विचार करतो, ते काळाच्या अधीन राहून करतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काळाच्या अधीन राहून केलेल्या कल्पना कालातीत असणाऱ्या भगवंताचा अनुभव आपल्याला कसा बरे देऊ शकतील. आणि म्हणून जोपर्यंत आपल्या या कल्पना नाहीशा होत नाहीत, तोपर्यंत आपल्याला तो आत्मानुभव किंवा आत्मज्ञान याचं काहीच अनुभव येणार नाही, समजणार नाही. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कल्पनाच जर करायची असेल तर मी माझ्या गुरूंचा किंवा माझ्या भगवंताचा दास आहे, सेवक आहे, अशी कल्पना करावी. स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मनातल्या सर्व कल्पना नाहीशा केल्या, परंतु मी निवृत्तीदास आहे ही कल्पना मात्र कायमस्वरूपी आपल्या मनामध्ये जागृत ठेवली. आता पुढची ओवी 140वी आपण पाहतो आहोत. तैसी हे जाण माया, तू भ्रमतू आहासी वाया, शस्त्रे हाणितलिया छाया, जैसे अंगी न रूपे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे ही माया कशी आहे हे तू जाण बघू. ही माया म्हणजे त्या भगवंताची छाया आहे. आपल्याला हे जे दृश्य जग दिसतं, हे विश्व दिसतं, ती त्या भगवंताची सावली आहे, छाया आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनीच एके ठिकाणी म्हटलेलं आहे, ब्रह्म तिथे माया आणि काया तिथे छाया. जर आपण आपल्या सावलीला मारलं तर आपल्याला लागेल का? मग आपण उगीचच का भ्रमामध्ये पडावं, का घाबरून जावं? इथे ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट शब्दात आपल्याला सांगतात, आपला हा जो देह आहे ही माया आहे, म्हणजेच भगवंताची छाया आहे. त्यामुळे सावलीला जेवढं महत्त्व द्यायचं तेवढंच महत्त्व आपण देहाला दिलं पाहिजे. माझा देह
म्हणजे माझ्या आत्म्याची पडलेली सावली आहे. असा जोपर्यंत आपल्याला दृढ विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत आपण व्यर्थ भीती बाळगत असतो, काळजी करत असतो, चिंता करत असतो आणि आपण त्या देहाचेच विचार करत राहतो. देहाचा माझा काहीही संबंध नाही हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत ही भीती आपल्या मनातून जाणार नाही. आणि हे कळणं म्हणजेच परमार्थ. हा देह माझा नाही किंवा देह म्हणजे मी नाही, या देहाचं सुखदुःख माझं नाही, अशा रीतीने तटस्थ भावनेने त्रयस्थपणाने आपणच आपल्या देहाकडे जेव्हा बघायला शिकू तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने परमार्थ कळला असं म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे आपण कपडे बदलतो त्याप्रमाणे आपलाच आत्मा देह बदलतो. आत्तापर्यंत आपले अनेक जन्म झालेले आहेत आणि या अनेक जन्मामध्ये आपल्या आत्म्याने अनेक देह बदललेले आहेत आणि आत्ता सध्या हा देह त्या आत्म्याने धारण केलेला आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. जो आपल्या देहाला महत्त्व देत नाही, जो आपल्या देहाची सुखदुःख आपली मानत नाही, त्यालाच सांख्य मार्गाने चालणारा साधक असं म्हणतात. जर देहच माझा नाही किंवा मीच देह नाही तर देहासंबंधी असणाऱ्या गोष्टी तरी माझ्या कशा असतील. आणि म्हणून आपण या दृश्य जगामध्ये जेवढ्या म्हणून इतर गोष्टी आहेत या देहाच्या संबंधांनी आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या असतात. या देहाच्या संबंधांनी आलेली माणसं, नातेवाईक, शेजारपाजारी, मित्रमंडळी, या सगळ्याच गोष्टी आपल्या नसतात हे समजून घेणं हा खरा परमार्थ आहे. हैदराबादमध्ये भटजी बापू नावाचे एक संत होऊन गेले. ते अतिशय सुंदर गायन करत असत आणि त्यांचं गाणं ऐकण्यासाठी भारतातून मोठमोठे लोक, मोठमोठे गायक त्यांच्या घरी येत जात असत. एकदा त्यांची स्वतःची पत्नी प्लेगने वारली. पत्नीचा मृत्यू झाला. तिचा देह आतल्या खोलीमध्ये होता आणि त्यांच्या घरातली सर्व नातेवाईक मंडळी अंत्यविधी करण्यासाठी लागणारं सामान आणण्यासाठी बाजारात गेले होते. तेवढ्यात गुजरातहून एक माणूस त्यांचं गाणं ऐकण्यासाठी आला आणि त्याने भटजी बापूंना, मी गुजरातमधून आलो आहे आणि तुमचं गाणं ऐकावं अशी फार इच्छा आहे असं त्या माणसाने जेव्हा सांगितलं तेव्हा भटजी बापूंनी ताबडतोब आपला तंबोरा बाहेर काढला, त्याच्या तारा लावल्या आणि सुंदरपणे तास दीड तास त्या माणसाचं समाधान होईल इतका वेळ शांतपणे ते गायले.
यांचं गाणं सुरू असताना अंत्यविधीचं सामान घेऊन मंडळी जेव्हा आली तेव्हा हा माणूस घाबरला, गोंधळला. त्याने विचारलं, हे काय? भटजी बापू शांतपणे म्हणाले, माझी बायको गेलेली आहे आणि तिच्या अंत्यविधीची ही सगळी तयारी चालू आहे. अरे बाप रे! हे भटजी बापूंनी स्वतः त्या माणसाला सांगितलं, अगदी शांतपणे. त्या माणसाची अवस्था काय झाली असेल हे ऐकून, याची आपण कल्पनाच करू शकत नाही. आणि भटजी बापूंचं मनाचं सामर्थ्य किती होतं. स्वतःची पत्नी मृत झालेली आहे, तिचं प्रेत घरामध्ये आहे, मंडळी अंत्यविधीचं सामान आणायला गेलेत आणि हे शांतपणे तास 2 तास गातायत. याला म्हणायचं मनाचं सामर्थ्य. आपण काही इतक्या उच्च अवस्थेपर्यंत जाऊ शकणार नाही हे मान्य आहे, पण निदान घडलेल्या गोष्टी तरी आपल्याला माहीत असाव्यात म्हणून हे मुद्दाम सांगितलं. गोपाल कृष्ण भगवान की जय.